안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आपला 13वा धडा सुरू आहे. आज आपण काय बघणार आहोत तर या धड्याचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण काय करूया, थोडीशी रिव्हिजन करून घेऊया. धड्याचं नाव काय आहे? मॉल दरील कायो. तर मॉल म्हणजे काय आपण बघितलेलं, व्हॉट, आणि दरील कायो म्हणजे काय तर रिदा म्हणजे काय, हे काय आहे तर जुदाचं काय आहे, हॉनरिफिक फॉर्म आहे. ह्याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? देणे. ओके, तर काय देऊ. ओके, ह्याचा अर्थ इथे काय होतो? काय देऊ. परंतु जर आपल्याला शब्दशः इथे अर्थ न घेता आपण जर इथे अर्थ घ्यायचा असेल तर आपण काय घेणार आहोत? काय खाणार आपण, किंवा काय घेणार आपण, किंवा काय ऑर्डर आहे आपली. ओके, किंवा काय देऊ. ऍक्च्युली इकडे आपण जेव्हा मराठीमध्ये बोलतो त्यावेळेला ते खूप ऑड वाटतं ऐकायला, ॲटिट्यूड वाटतात त्याच्यामध्ये. परंतु इथे दरिदा जे आदरार्थी शब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे हे काय होतं, काय देऊ हे आदरार्थी वाक्य होतं समोरच्यासाठी. तिथे त्याला ऐकताना चुकीचं काही वाटत नाही. जसं मराठीमध्ये जर आपण वेटरने आपल्याला म्हटलं काय देऊ, तर ते आपल्याला जर ऐकायला ऑड वाटेल. परंतु दरिदा हे काय आहे? हॉनरिफिक फॉर्म आहे. त्याच्यामुळे ऐकायला कोरियन लँग्वेजमध्ये त्यांना ऐकण्यासाठी काय होतं, हे ऑड वाटत नाही त्यांना. असं त्यांच्यासाठी हे काय आहे? आदरार्थी वाक्य आहे. तर इथे एवढा तो फरक आहे, तो फक्त समजून घ्या. त्याच्यानंतर इकडे बघा, रेस्टॉरंटमध्ये आपण काय बघितलेलं तर दोघं जण बसलेले आहेत आणि ते काय करतायत? ऑर्डर करतायत. तर ह्याच्यामध्ये आपण मेन ग्रामर आपलं काय होतं तर इल्कायो आपण बघितलेलं आणि अपशिदा. ओके, तर इल्कायो जे आहे ते आपण कधी वापरतो तर फर्स्ट आपण ज्या वेळेला सजेशन म्हणजे काय तर काहीतरी सुचवत असतो आपण, समोरच्याला सुचवत असतो किंवा समोरचा आपल्याला सुचवत असेल तर त्यावेळेला आपण वापरतो. उदाहरणार्थ समजा मी विचारलं की आज आपण अभ्यास करू शकतो का, तर मी काहीतरी सुचवते आहे की आपण अभ्यास करू शकतो का म्हणून. ओके, किंवा सेकंड कधी तर ज्या वेळेला आपण समोरच्याचं मत किंवा आपलं मत सांगत असतो की हे न करता तू ते करू शकतोस, किंवा मी इथे इथे जाते तर तू माझ्याबरोबर येऊ शकतोस का, तुझं काय मत आहे, तू यायला हवास का, किंवा मी जायला हवी का, किंवा आज पाऊस पडणार आहे का, आज शिक्षक शिकवतील का. तर हे जे समोरच्याचे मत असतात की बाबा तुझं मत काय आहे, तुला काय वाटतंय, तर त्या वेळेला सुद्धा आपण काय करतो? इल्काय वापरतो. आणि तिसरं म्हणजे ज्या वेळेला आपण स्वतःशी काही प्रश्न विचारतो, जसं की मी इथे आता गेली पाहिजे का, किंवा मला राहायला हवं का, किंवा मी आता निघते, मला निघायला हवं. तर ह्या सगळ्या स्वतः आपण जेव्हा स्वतःशी आपण जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेला सुद्धा आपण काय वापरतो? इल्काय वापरतो. ओके, इंग्लिशमध्ये ह्याचा अर्थ काय होतो? शाल. तर हे शाल आपण कधी वापरायचो तर ज्या वेळेला आय किंवा वी असेल त्याच वेळेला आपण शाल वापरतो. त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपण सजेशन किंवा ओपिनियन आहे जे लिस्नर कडनं घेत असतो, म्हणजेच मी बोलते समोरच्याशी. ओके, तर समोरचा लिस्नर आहे, आन्सर जे आहे ते लिस्नरला द्यायचं असतं किंवा तुम्हाला स्वतःला द्यायचं असतं, त्याच वेळेला तुम्ही काय वापरता? इल्काय वापरता. ओके, तर हे खूप महत्वाचं आहे. आता त्यानंतर आपण काय बघितलेलं? अपशिदा. तर अपशिदा आपण कधी यूज करू शकतो तर ज्या वेळेला आपल्याला दोन व्यक्ती जे आहेत, जे ऐकणारा आणि सांगणारा. ओके, ऐकणारा आणि सांगणारा हे दोन्ही व्यक्ती तिथे हवेत आणि त्या वेळेला आपण काय वापरतो? अपशिदा वापरतो. आणि म्हणजेच काय तर उदाहरणार्थ समजा मी म्हटलं की आपण अभ्यास करूया, मूवीला जाऊयात, तर मूवीला जाऊयाचाच अर्थ असा होतो की मी ज्याला सांगते मला त्याला सुद्धा घेऊन जायचं आहे. ओके, किंवा अभ्यास करूयात, तर अभ्यास करूयात सुद्धा मी जर कोणाला सांगतेय
तर ते समोर जो आहे ऐकणारा त्याला सुद्धा मी माझ्याबरोबर कन्सिडर करते की हा सुद्धा माझ्याबरोबर अभ्यास करणार आहे. तर दोन व्यक्ती जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला सांगणारा आणि ऐकणारा एकत्र काम करतो त्यावेळेला आपण काय वापरतो, अपशिदा वापरतो. ओके, आता हे कसं वापरायचं तर या ठिकाणी बघा, इल कायो जे आहे ते कधी वापरायचं, तर इल कायो हे नेहमी प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल त्यावेळेला वापरायचं. आणि ह्याचे रूल काय आहेत, तर जर पाच्छिम मध्ये काही आलेलं नसेल तर डायरेक्टली काय करायचं, इथे र लिहायचा आणि पुढे काय करायचं, कायो लिहून टाकायचं. ओके, परंतु पाच्छिम मध्ये काहीतरी आलेलं असेल तर आपण काय करणार आहोत, त्याच्या पुढे डायरेक्टली इल कायो लिहिणार आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, खादा. आता खादाच्या पाच्छिम मध्ये काहीच आलेलं नाहीये. ओके, खादामधून आपण काय घेतला, स्टेम. आता स्टेमच्या खाली पाच्छिम मध्ये काय आहे का, नाही. मग आपण इथे काय करणार, डायरेक्टली र लिहिणार आणि पुढे काय आहे, खालकायो. ओके, त्याच पद्धतीने जर इकडचं बघायचं असेल तर कसं आपण करणार, मॉकता आपण स्टेम घेतला, वर्ब घेतला आणि त्याचा स्टेम काय झाला, मॉक. आता मग इथे पाच्छिम मध्ये आहे, मग आपण काय करणार, पुढे काय लावणार, इल कायो आणि प्रश्नचिन्ह. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर आपलं जेव्हा लेक्चर झालं होतं तेव्हा मी शिकवलं नव्हतं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण इररेग्युलर वर्ब बघितले होते. जर कोणी बघितले नसतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते बघून घ्या तुम्ही. तर हे जे इररेग्युलर वर्बचे जे काही रूल आहेत ते इल कायोसाठी काय होणार आहेत, फॉलो होणार आहेत. उदाहरणार्थ म्हणजेच काय, तर या ठिकाणी बघा, सालदा. ओके, तर ज्या वेळेला आपण बघितलेलं की जर सालदाचं आपल्याला करायचं असेल तर त्यावेळेला आपण काय करायचो, साल. ओके, तर हा जो र आहे तो आपण काय करायचो, काढून टाकायचो. मग उरलं काय, आपल्याकडे फक्त सा उरला. मग ह्याचं आपण कसं करायचो, साल कॉयो. ओके, तर या पद्धतीने आपण इरेग्युलर वर्ब करत होतो. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा करायचं आहे. तर इथे काय करायचं आहे की सेम आहे, साल असेल तर त्याच्या पुढे काय इल किंवा र लागणार नाही, डायरेक्टली साल जसंच्या तसं लागेल आणि त्याच्या पुढे काय करणार आपण, कायो लिहिणार. म्हणजे काय, तर साल कायो. कारण की ऑलरेडी इकडे र असल्यामुळे डबल डबल र लिहिण्याची गरज नाहीये, त्यामुळे हे इथे इरेग्युलर वर्ब रूल फॉलो करतात हे वाले. सो इथे अलकायोच्या बाबतीमध्ये इरेग्युलर वर्ब सुद्धा आहे. परंतु आता उपशिदा आपण जे शिकलो होतो, उपशिदा, तर हे जर करायचं असेल तर त्यावेळेला हा रूल फॉलो होणार नाही. तर ह्या ठिकाणी काय करणार आपण, साल जे आहे स्टेम जसंच्या तसं आणि त्याच्या पुढे काय लावणार आपण, अपशिदा. ओके, आणि बाकीचा अपशिदासाठी जो रूल आहे तो सेम अलकायो सारखाच आहे की जर पाच्छिम मध्ये काहीच आलेलं नसेल तर डायरेक्टली पाच्छिम मध्ये प लिहायचा आणि पुढे शिदा लिहायचं, आणि जर पाच्छिम मध्ये काहीतरी आलेलं असेल तर पुढे अपशिदा लावायचा. ओके, तर हे आपलं झालेलं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी खादाचं कसं होईल, खापशिदा, आणि मॉकताचं कसं होईल, मॉगपशिदा. ओके, आणि इरेग्युलर वर्बचं तर मी तुम्हाला दाखवलं की सारपशिदा होईल. तर या पद्धतीने आपण शिकलो होतो की अपशिदा कसं वापरायचं आणि इलकायो कसं वापरायचं ते. आता आपण काय बघूयात, तर ह्याची जी काही प्रश्न उत्तरं आहेत ती आपण काय करूया, बघून घेऊयात. आता या ठिकाणी बघा, यॉन्सुब. यॉन्सुब म्हणजे काय, तर एक्सरसाइज, प्रॅक्टिस. तर पहिला जो प्रश्न आहे यॉन्सुब 1 मध्ये, तर पहिला प्रश्न काय आहे, कॉफी 1 म्हणजे हान, मेकजू हान. तर हे जे ब्रॅकेटमध्ये नंबर दिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, वाक्य बनवायचं आहे. तर या ठिकाणी इथे वाक्य बघा कसं बनवलेलं आहे, कॉफी हानजान हागो मेकजू हानफ्योंग जुसेयो. म्हणजे काय, तर ह्यांनी काय केलेलं आहे, तर कॉफी आणि हान जे आहे त्याच्या पुढे काय लावायचं आहे, काउंटिंग युनिट लावायचं आहे. जसे की कॉफी हे आपण कशामध्ये मोजतो, तर कप किंवा ग्लास मध्ये. मग ह्याच्यासाठी काउंटिंग युनिट काय आहे, जान, तर तो इथे लावलेला आहे. आणि हागो आपण बघितलेलं की अँड साठी वापरतात, तर ते इथे वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे बघा,
फ्यॉंग जे आहे ते बियरसाठी म्हणजे बियरच्या बॉटलसाठी वापरलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. तर इकडे बघा पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे, सागवा आणि 4 उयू 1. तर सागवा म्हणजे काय तर ऍपल आणि 4 म्हणजे काय तर ने. आपण बघितलेलं की कोरियन जे नेटिव्ह नंबर्स आहेत ते काउंटिंग साठी वापरले जातात. तर इथे काय येणार आहे ने आणि सागवा हे ऍपल असल्यामुळे इथे आपण त्याचं काउंटिंग युनिट काय वापरणार आहोत गे. ओके. त्याच्यानंतर उयू म्हणजे काय तर मिल्क आणि मिल्क हे कशामध्ये येतं तर बॉटलमध्ये येतं. मग ह्याच्यासाठी काउंटिंग युनिट काय वापरलं जाणार आपलं प्योंग. आणि 1 म्हणजे किती तर हान. तर इथे ह्याचं वाक्य कसं लिहिणार आपण, सागवा ने गे हागो आणि त्याच्यानंतर काय आहे उयू हान बॉटल आहे ही, ह्याच्यामुळे काय मिल्कची एक बॉटल फ्योंग जुसेयो आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे वाक्य बनवायचं आहे. आता या ठिकाणी बघा दुसरं जे आहे मेकजू. आता हे तीन साठी काय आहे तर से आणि मेकजू काय आहे बियर आहे म्हणजे त्याच्या इथे काय येणार फ्योंग येणार. आणि त्याच्यानंतर ज्यूस साठी सुद्धा तुम्ही 2 बॉटल ज्यूस मागू शकता किंवा आपण 2 ग्लास सुद्धा ज्यूस मागू शकतो. ओके. तर या ठिकाणी बघा इथे आपण ग्लास लिहूया म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल. तर आता या ठिकाणी बघा मेकजू आता 3 म्हणजे मी किती सांगितले कोरियन नेटिव्ह लँग्वेज मध्ये से आणि मेकजू हे काय आहे बियर आहे म्हणून इकडे काय होणार बियरच्या 3 बॉटल फ्योंग आणि हागो आणि ज्यूस साठी काय करायचंय आपण ज्यूसचे किती आहेत 2. मग 2 साठी काय आहे दू आणि आपण काय बघितलं याचं आपण ग्लास लिहिणार आहोत. तर ग्लास साठी काय आहे जान. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे काय लिहिणार आपण जुसेयो डॅम. ओके. त्याच्यानंतर तिसरं जे आहे या ठिकाणी तिथे काय होईल 3 नंबरचं नेंगम्योन म्हणजे काय होतं तर कोल्ड नूडल्स. मग हे कशामध्ये येतात प्लेटमध्ये येतात. ओके. टू म्हणजे किती दू आणि प्लेट किंवा डिश असेल किंवा बाउल असेल तर त्याच्यासाठी आपण काय मोजत होतो खरत. ओके. दू खरत हागो आणि पुढे काय आहे मेकजू म्हणजे किती सॉरी मेकजू म्हणजे काय तर बियर. मग बियरची किती एक बॉटल मग हान बॉटल फ्योंग आणि पुढे काय लिहिणार आपण जुसेयो. त्याच पद्धतीने चौथं जे आहे ते काय आहे मूल. ओके. मग मूलची आपण काय करणार आहोत पाण्याचे 2 ग्लास समजा आपण इथे घेतले तर आपण इथे कसं लिहिणार मूल दू आणि ग्लास म्हणजे किती जान हागो आणि पुढे काय आहे फाप. आता फाप म्हणजे काय तर राईस. मग त्याची किती दू 2 प्लेट. मग आपण 2 प्लेट कसं बोलणार खरत जुसेयो. तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे हे 4 जे प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत. आणि आता याच्या पुढे बघा काय दिलेलं आहे तर इथे पुढे दुसरा जो प्रश्न आहे तो बघा काय दिलेला आहे मुआसल खोंबू हलकायो. तर काय अभ्यास करूया तर हांगुगा ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे हांगुगा. मग त्याचा आन्सर करायचा आहे हांगुगॉरल खोंबू हापशिदा. आता या ठिकाणी बघा खोंबू हापशिदा म्हणजे काय तर कोरियनचा अभ्यास करूयात. तर त्या पद्धतीने आपल्याला इथे सोडवायचा आहे. पहिला प्रश्न काय आहे ऑन्जे खालकायो तर कधी जाऊयात तर नेईल. मग आपण काय लिहिणार नेईल खापशिदा. ओके. त्याच्यानंतर इकडे काय आहे नुगुरल मान्नालकायो कोणाला भेटायला जाऊयात किंवा कोणाला भेटूयात तर योंगसुकशी. मग आपण इथे काय लिहिणार योंगसुक शिरल
मन्नापशिदा. ओके. तिसरं काय आहे, मुसिन यंगवारल फोल्कायो. तर कोणता मूवी बघायचा, तर हांगुक यंगा म्हणजे कोरियन मूवी बघायचा आहे. तर मग आपण कसं करणार, हांगुक यंगवारल फोल्कायोचं काय होईल, फोपशिदा. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, चौथा प्रश्न कसा दिलेला आहे, मॉल माशिलकायो काय पिऊयात, तर उयू पिऊयात. मग काय आपण बनणार, उयू रिल माशिप शिदा. आता पाचवा बघा काय प्रश्न आहे, मुआसल पिऊलकायो. तर काय शिकूयात, तर जुंगुगॉ. मग इथे काय लिहिणार आपण, जुंगुगॉरल पेऊप शिदा. ओके. नंतर सहावा प्रश्न बघा काय आहे, ऑदिएसो सालकायो. तर कुठे राहूयात, तर कुठे सांगितलंय, शिजांग. शिजांग म्हणजे काय, तर मार्केट. मग मार्केटमध्ये राहूयात, तर आपण कसं लिहिणार, सिजांगे सारप शिदा. ओके. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. जुंगुगॉ म्हणजे चायनीज, त्याच्यानंतर इकडे उयू म्हणजे मिल्क, आणि शिजांग म्हणजे मार्केट, आणि सालकायो म्हणजे सालदा म्हणजे काय तर राहणे. ओके. तर ह्या पद्धतीने आपण काय केलं, दुसरा जो प्रश्न होता तो पण सोडवून घेतलेला आहे. आता आपण काय बघणार आहोत, तिसरा प्रश्न. तर या ठिकाणी बघा तिसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे, छॉल्सू शिनन योंगविशी एगे मुअसल जुमनिक्का म्हणजे काय, तर इथे काय वापरायचं आहे, एगे वापरायचं आहे. तर एगे आपण बघितलं होतं की एगे कधी वापरतो आपण, तर ज्या वेळेला हे तर फक्त आपण सजीवांसोबत वापरतो. ओके. त्याच्यानंतर हे कधी वापरतो, तर आपल्या मराठीमध्ये जेव्हा आपल्याला ला वापरायचं असेल तसं. समजा आता मी म्हटलं की सुधीरला मी हे दिलं, किंवा मनीषाला मी पेन दिला, तर मनीषाला. तर हे जे ला आपण लावतो ना इंग्लिशमध्ये काय, तर टू. ओके. तर आपण गोइंग टू स्कूल जे वापरतो त्यावेळेला सुद्धा आपण टू वापरतो, परंतु तो टू नाही आहे हा. आपण हा जेव्हा एखादी गोष्ट समोरच्याला कोणाला तरी देतो, जसं की समजा पेन दिला कोणाला, तर टू रमेश. ओके. तर इथे जे आहे ना, टूच्या पुढे काय आलं पाहिजे, लिव्हिंग थिंग्स आल्या पाहिजेत किंवा सजीव आले पाहिजेत. तर त्यावेळेला फक्त आपण काय वापरायचं, हे एगे वापरायचं. ओके. तर त्याचीच प्रॅक्टिस इथे करायची आहे. छॉल्सू शिनन योंगवीशी एगे मुअसल जुमनिक्का. तर छॉल्सूनी योंगवीला काय दिले, तर खोत दिले. खोत म्हणजे काय, तर फ्लॉवर. मग आपल्याला काय करायचंय, फक्त हे मुआच्या जागी काय करायचं आहे, खोत लिहायचंय. बघा, छॉल्सू शिनन योंगीशी एगे खोसल जुमनिदा. म्हणजे आता हे जुमनिक्काचं काय केलेलं आहे, जुमनिदा केलेलं आहे. म्हणजे काय, तर प्रश्नाचं फुल इकडे प्रश्नार्थी होतं म्हणून क्वेश्चन मार्क दिलेला आहे, आणि इथे काय केलेलं आहे, आन्सर दिलेला आहे. त्याच्यामुळे इथे काय झालं, जुमनिदा झालं. ओके. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहिला बघा काय आहे, योंगवी शिनन चियोंग शिएगे मुअसल जुमनिक्का. तर योंगवीनी काय केलेलं आहे, जियोंगला काय दिलेलं आहे, तर योंगॉचेक. योंगॉचेक म्हणजे काय, तर नोटबुक. मग इथे फक्त मुअच्या जागी काय टाकायचं आपल्याला, योंगॉचेक टाकायचं आहे, आणि जुमनिक्काचं काय होईल, तर जुमनिदा होईल. त्याच्यानंतर दुसरं बघा काय आहे, आजुमॉनिन जोन्सशी एगे मुअसल जुमनिक्का. तर आजुमॉनिनी जॉन्सला काय दिलं, तर नेंगम्यॉन दिलं. तर आपल्याला काय करायचं, इकडे मुअच्या जागी काय करायचंय, नेंगम्यॉन लिहायचं आहे, आणि जुशिमनिक्का म्हणजे आता हे बघा, हे आदरार्थी आलेलं आहे, परंतु उत्तर लिहिताना मात्र आपल्याला काय करायचं आहे, जुमनिदा लिहायचं आहे. सो या ठिकाणी बघा तिसरा जो प्रश्न आहे तो काय दिलेला आहे इकडे, तर इंदिरा शिनन सानसेंग निमके मुअसल थरिमनिक्का म्हणजे काय, तर इथे इंदिरानी टीचरला काय दिले. तर इकडे बघा टीचरसाठी काय वापरलेलं आहे,
के वापरलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलेलं, एगे. काय बघितलेलं, एगे. परंतु आता ह्याचं हॉनोरॉफिक फॉर्म काय आहे, के. तर जेव्हा आपल्याला मोठ्यांशी बोलायचं असेल त्यावेळेला आपण हे वापरतो. आणि थरिमनिक्का म्हणजे काय, तर थरिदा, जे की जुदाचं हॉनोरॉफिक फॉर्म आहे, तर ते इथे वापरलेलं आहे. तर आन्सर काय करायचं आहे आपल्याला, सागवा. आता इथे टीचर बद्दल आपल्याला टीचरला दिलंय हे सांगायचं आहे, त्याच्यामुळे आपण लिहिताना सुद्धा आन्सर काय करणार आहोत, इथे केच वापरणार आणि इथे काय लिहिणार आपण, थरिमनिदा लिहिणार आणि मुआजच्या जागी काय टाकणार, फक्त आपण सागवा टाकणार. ओके, तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन अँड आन्सर लिहायचे आहेत. सो ह्याच्या पुढे काय दिलेलं आहे, आपली यन्सब 1 जी होती ती कंप्लीट झालेली आहे. आता इथे काय आहे, प्रॅक्टिस 2 दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे, तर 13वा जो धडा आहे तो काय करायचा आहे, इल्गो. इल्गो म्हणजे काय, तर वाचणे आणि त्याचं काय करायचं आहे, थेता फासेयो. थेता फासेयो म्हणजे काय, तर आन्सर द्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा, आपण पहिलं काय करूया, तर धडा वाचून घेऊया. ओके, तर आपण पहिलं काय करूया, धडा वाचून घेऊया. आजुमॉनी ऑसा ओसेयो यॉगी अंजिसेयो मॉल तेरील कायो यॉंगसुक मेन्यू जोम जुसेयो विल्सनशी मुअसल मॉगल कायो विल्सन पुल्गोगिरिल मॉगपशिदा यॉंगसुक जोआयो निंगम्योंदो मॉगल कायो विल्सन ने आजुमॉनी फुलगोगी हागो निंगम्योंदो खिरित जुसेयो. तर धडा वाचला आहे. जर आपण अगोदरचं लेक्चर बघितलं असेल तुम्ही तर तुम्हाला अर्थ माहिती असतील. जर नसतील माहिती तर याचं इकडे ट्रान्सलेशन सुद्धा दिलेलं आहे. तर असं ओसेयो म्हणजे काय, तर वेलकम किंवा कम इन, प्लीज किंवा लवकर या, हरी. तर ह्याचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. तर ज्या ठिकाणी तुम्ही ते यूज केलंय तर त्या ठिकाणी तसा अर्थ बनतो. जसं की जर तुम्ही मार्केटमध्ये शॉपिंग करायला जात असाल तर ते लोक कम इन प्लीज म्हणजे हरी, लवकर या किंवा ऑफर लागली आहे तर ह्या पद्धतीने बोलतात. किंवा जर तुम्ही आता रेस्टॉरंटमध्ये गेला तर इथे ह्याचा अर्थ काय दाखवलेला आहे की कम इन प्लीज, की वेलकम. त्याचा अर्थ सुद्धा काय आहे, वेलकम. ओके, तर इथे पुढे काय आहे, यॉगी आंजसेयो. आंजसेयो म्हणजे काय, तर इथे बसा. त्याच्यानंतर काय घेणार आपण, तर यॉंगसुक काय सांगतोय की थोडा मेन्यू द्या. त्याच्यानंतर विल्सनला विचारतोय की काय खायचं आपण, तर विल्सन काय सांगतोय, फुलगोगी. फुलगोगी हे काय आहे, कोरियन डिश आहे, बार्बिक्यू बीफ. ओके, तर ते खाऊयात. तर यॉंगसुक बोलतो मस्तच, छान, आवडेल मला. नेंगम्योन म्हणजे काय, तर कोल्ड नूडल, जे समरमध्ये ते लोक खातात, नूडल्समध्ये आईस वगैरे टाकून. तर नेंगम्योन सुद्धा खाऊयात का, तर विल्सन बोलतो हो. मग तो आजुमानीला ऑर्डर देतो. आजुमानी फुलगोगी हागो. हागो म्हणजे काय, तर अँड. आणि नेंगम्योन दू खरत म्हणजे काय, तर 2 प्लेट नेंगम्योनच्या द्या म्हणून. ओके, तर हा झाला धडा, आपण वाचला. आता इथे आपण त्याचे प्रश्न बघूया. तर इथे पहिला प्रश्न काय आहे विचारलेला, की योंगसुगिवा विल्सनिन ऑदिये इत्समनिक्का. तर म्हणजे काय, तर यॉंगसुक आणि विल्सन. इथे काय आहे, वा म्हणजे काय, तर हे सुद्धा काय आहे, अँडच आहे, वा आणि ग्वा. तर हे कधी वापरतात, तर वा ज्या वेळेला इथे पाश्चिम मध्ये काही नसेल तर त्यावेळेला वा वापरतात, आणि ग्वा कधी वापरतात, तर पाश्चिम मध्ये काहीतरी आलेलं असेल त्यावेळेला. या दोघांचा अर्थ काय आहे, अँडच आहे. ओके, तर विल्सन आणि यॉंगसुक जे आहेत ते कुठे आहेत, तर रेस्टॉरंटमध्ये आहेत. तर रेस्टॉरंटला काय बोलतात, शिकतांग. काय बोलतात, शिकतांग. ओके, तर याचा अर्थ काय, इथे उत्तर काय येणार आहे, शिकतांग. तर इथे पूर्ण वाक्यात तुम्ही कसं लिहिणार, तर यॉंगसुगिवा विल्सनिन ऑदियेच्या जागी काय, शिकतांगे इत्समनिदा. इथे काय लागणार आहे, काच्या जागी फक्त दा लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा बघा प्रश्न काय आहे, दू सारामन मुआसल मॉक्समनिक्का. दू म्हणजे काय, तर 2 व्यक्ती, सारामन 2 पर्सन, काय मॉक्समनिक्का म्हणजे काय खात आहेत. तर इथे काय खात आहेत, ते फुलगोगी आणि काय आहे, नेंगम्योन. मग आपण इथे काय लिहिणार,
दू सारामन काय खात आहेत? फुलगोगी आणि काय आहे? नेंगम्यॉन. काय? हागो फुलगोगी हागो आणि काय आहे? नेंगम्यॉन. ओके, तर नेंगम्यॉनल मॉक्समनिदा. ओके, आता या ठिकाणी इकडे शिदा नाही लागणार, या ठिकाणी इकडे काय लागणार? निदा. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि इथे जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही हे लिहू शकता की नेंगम्यॉन किती? तर दू खृत आणि काय? उल. पुढे काय लिहिणार आहे? तर इकडे मी लिहून दाखवते प्रॉपर, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन नको. तर इथे आपण कसं लिहिणार ह्याचा आन्सर? दू सारामन मुआसल म्हणजे काय खात आहे? तर फुलगोगी हागो आणि काय? तर नेंगम्यॉन नेंगम्यॉनल मॉक्समनिदा. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकता किंवा तुम्ही काय करू शकता? तर नेंगम्यॉनच्या इथे हे इल काढून काय करू शकता? इथे मध्ये काय लिहू शकता? दू खृत्सिल. ओके, तर इकडे काउंटिंग युनिटला काय करू शकता तुम्ही? इल किंवा रुल जे आहे ऑब्जेक्ट मार्कर जे आहे ते लावून तुम्ही काय करू शकता? पुढे मॉक्समनिदा लिहू शकता. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही आन्सर करू शकता. तिसरा प्रश्न काय आहे? नेंगम्यॉनल म्यॉत खृत मॉक्समनिका. तर नेंगम्यॉन काय आहे? कोल्ड नूडल्स जे आहेत ते म्यॉत. म्यॉत म्हणजे किती? हाऊ मेनी किंवा किती. ओके, म्यॉतचा अर्थच काय आहे? किती. किती प्लेट आहेत? तर किती तुम्ही सांगणार? दू खृत. ओके, मॉक्समनिदा. तर या पद्धतीने आपण धडा वाचून त्याचे काय केलेले आहेत? आन्सर दिलेले आहेत. आता इथे दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे. तर इथे पिक्चर्स दाखवलेले आहेत आणि त्या पिक्चर्सच्या हिशोबाने काय करायचं? आपल्याला वाक्य बनवायचं आहे. तर या ठिकाणी बघा, शिजांगे खालकायो. तर शिजांग म्हणजे काय? तर मार्केट. ने शिजांगे खापशिदा. हो, शिजांगे जाऊयात म्हणजे काय? तर इथे दोन फ्रेंड आहेत, ते एकमेकांना विचारतात की मार्केटला जायचं का? तर हो, मार्केटला जाऊया. ओके, आता या ठिकाणी इथे बघा, ने खोंगवाने खापशिदा. मग आता ह्याचा प्रश्न कसं विचारणार आपण? खोंगवान ए खालकायो ने खोंगवाने खापशिदा. ओके, खोंगवान म्हणजे काय? तर पार्क किंवा गार्डन. खोंगवान म्हणजे काय? तर गार्डन किंवा पार्क. ओके, तर ऍक्च्युली इथे बघा, खोंग म्हणजे काय? तर पब्लिक आणि वॉन म्हणजे काय? तर गार्डन. तर ह्याचा अर्थ काय होतो खोंगवानचा? की पब्लिक गार्डन. ओके, तर जिथे आपण नाही का वॉकिंगला जातो, एक्सरसाइज करायला जातो त्या पद्धतीचं. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे? इथे बनाना दिलेला आहे. ने बनानारल सापशिदा. आता सादा म्हणजे काय? तर खरेदी करणे. सादा म्हणजे काय? तर खरेदी करणे. मग बनाना घेऊयात. ओके, मग आपण इथे प्रश्न काय विचारणार? की बनानारल सालकायो. मग हो, बनाना आपण काय करूया? विकत घेऊया किंवा खरेदी करूया. त्याच्यानंतर इथे पुढे काय आहे? ने जिबेसॉ स्विपशिदा म्हणजे काय? तर ह्या काय करतायत? घरी आराम करतायत. ओके, मग इथे काय लिहिणार आपण? जिबेसॉ स्विल्कायो. घरी आराम करूयात का? तर हो, घरी आराम करूयात.
आता पुढे काय आहे तर या ठिकाणी बघा इथे हा पुस्तक वाचतोय त्याचे काय लिहिलेलं आहे फ्रान्सॉ. आता फ्रान्सॉ म्हणजे काय तर फ्रान्सची बुक आहे. तर इथे काय लिहिलेलं आहे ने फ्रान्सॉरल पेउपशिदा म्हणजे आपण पुस्तक वाचूयात. मग इथे काय आहे कसं लिहिणार आपण फ्रान्सॉरल पेऊदा म्हणजे काय तर शिकणे. तर फ्रान्स शिकूया का तर हो फ्रान्स शिकूया. मग आपण काय पेऊल कायो शिकूयात का तर हो शिकूयात. आता याच्या पुढे बघा तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर चित्र दिलेले आहेत आणि ते चित्र बघून आपल्याला काय बनवायचं आहे वाक्य बनवायचं आहे. तर या चित्रामध्ये बघा हा मुलगा जो आहे तो काय करतोय फ्लॉवर देतोय कोणाला या मुलीला. तर मुलाचं नाव इथे काय सांगितलेलं आहे छॉल्सुगा यॉंगी एगे खोत. खोत म्हणजे काय तर फ्लॉवर खोचल जुऑसॉयो. तर आता इथे या ठिकाणी बघा जुऑसॉयो म्हणजे हे काय आहे पास्ट टेन्स मध्ये आपल्याला वाक्य बनवायचे आहेत आणि काय वापरून तर एगे वापरून. आपण बघितलेलं की एगे हे कधी वापरतो जेव्हा आपण एखादी वस्तू समोरच्याला देतो. ओके तर त्या व्यक्तीच्या नावापुढे आपण काय वापरतो एगे. तर या ठिकाणी इकडे बघा आबॉजी आणि यॉंगी. तर आबॉजी काय करतायत यॉंगीला गिफ्ट देत आहेत. तर गिफ्ट साठी काय शब्द आहे सॉन मूल. ओके तर या ठिकाणी आपण इथे कसं लिहिणार आबॉजीगा यॉंगी एगे काय दिलेलं आहे गिफ्ट दिलेलं आहे. मग आपण कसं वापरणार सॉनमुल रिल काय वापरणार इल किंवा रिल जुऑसॉयो. ओके तर आबॉजींनी काय केलं यॉंगीला काय केलेलं आहे गिफ्ट दिलेलं आहे. ओके त्याच्यानंतर पुढे बघा तिसरा जो आहे त्याच्यामध्ये काय करतायत तर इकडे टीचर आहेत आणि इथे काय आहे छॉल्सू आहे आणि ह्याच्या हातामध्ये काय आहे ग्लास दिसत आहे. तर ग्लासचा अर्थ हा पाणी किंवा ज्यूस देत असेल तर आपण या ठिकाणी काय बघूया ज्यूस देत आहे. तर इथे आपण काय करणार तर छॉल्सुगा सॉन्सेंगनिम के या ठिकाणी आपण काय वापरणार के वापरणार का कारण की आपण टीचरांना देतोय. तर आपण असं बोलतो का टीचरला दिलं नाही आपण काय बोलतो टीचरांना दिले. ओके मग आपण या ठिकाणी काय करणार के वापरणार एगेच्या ऐवजी. हे काय आहे हॉनॉरिफिक फॉर्म आहे एगेचं. ओके मग टीचरांना दिले मग जुदाचं सुद्धा आपण काय करणार या ठिकाणी हॉनॉरिफिक वापरणार म्हणजेच काय थरिदा आपण या ठिकाणी वापरणार. मग ह्याचा आपण काय करणार पास्ट टेन्स. ओके मग थरिदाचं पास्ट टेन्स काय होईल थरियोसॉयो काय होणार थरियोसॉयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण काय करणार हॉनॉरिफिक फॉर्म लावणार जर मोठ्या व्यक्तींना काही समोरचा व्यक्ती देत असेल तर. ओके त्याच्यानंतर इथे बघा काय आहे यॉंगी आणि ऑमोनी. ऑमोनी काय करते आहे तर ऍपल जे आहे ते काय करते आहे यॉंगीला देत आहे. तर आपण या ठिकाणी कसं लिहिणार ऑमोनिगा यॉंगी एगे सागवारल दू गे जुऑसॉयो. ओके तर या ठिकाणी तुम्ही सागवाला सुद्धा ऑब्जेक्ट मार्कर लावू शकता किंवा काउंटिंग युनिटला सुद्धा. मग जर काउंटिंग युनिटला लावायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता सागवा दू गेरल. ओके तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर काय केलंय आबोजींनी काय दिलेली आहे छॉल्सूला गाडी दिलेली आहे. मग आपण इथे कसं करणार अबाजिगा छॉल्सू एगे कारला कोरियन लँग्वेज मध्ये काय म्हणतात जर तुम्ही शॉर्टकट मध्ये बघायला गेलात तर शॉर्टकट मध्ये काय म्हटलं जातं छा. परंतु त्याचा फुल फॉर्म काय आहे तर जा दोंग छा काय जा दोंग छा.
तर आपण इथे काय करणार आहोत, फुल फॉर्म लिहिणार आहोत कारचा. तर या ठिकाणी काय करतात, आबोजिगा छालसू एगे काय दिलेली आहे, जादोंग छारल जुआ सॉयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वाक्य बनवायची आहेत. त्याच्यानंतर इथे पुढे बघा चौथा प्रश्न सुरू होतो. आता या ठिकाणी बघा दाअमल ससेयो. तर दाअम म्हणजे काय, तर खाली दिलेलं किंवा फॉलोइंग. ससेयो म्हणजे काय, तर लिहा. तर आता हे जे खाली दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. तर इथे बघा काय दिलेलं आहे, उरीनन. उरी म्हणजे काय, तर आम्ही. ऑजे म्हणजे काल. थाबांगे. थाबांग म्हणजे काय, तर टी स्टॉल. खातसमनिदा म्हणजे काय, तर गेलेलो. ओके. तर पास्ट टेन्स मध्ये की आम्ही काल कुठे गेलेलो, तर टी स्टॉल मध्ये गेलेलो. तर तिकडचं हे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. तर तिथे आपल्याला काय करायचे आहेत, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता या ठिकाणी बघा 4 लोक दाखवलेले आहेत. आजुमॉनी, थानाखा, ना म्हणजे काय, तर मी, आणि त्याच्यानंतर कोण आहे, विल्सन. ओके. तर 4 व्यक्ती या ठिकाणी आहेत. तर आजुमॉनी काय बोलतायत, असं असे यो योगी इथे बसा, कृपया इथे बसा. मग आपण इथे काय करणार, अंजेसेयो. ओके. हे बघा धड्यामध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा अंजेसेयो. तर या पद्धतीने आपल्याला इथे काय करायचं आहे, रिकाम्या जागा ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. त्याच्यानंतर काय हवंय, तर मॉल दरील कायो, काय देऊ आपणास, किंवा काय हवं आहे, किंवा काय ऑर्डर करायची आहे. तर थनाखा काय विचारतो आहे, मुवासल काय मॉगल खायो, किंवा काय खायचंय किंवा काय पियायचंय. तर पियायचं असेल तर आपण इकडे काय करणार, माशील कायो, काय पियायचं आहे. पिण्यासाठी काय आपण वापरतो, माशिदा. ओके. तर माशील कायो. तर ना म्हणजे मी काय म्हटलं की कॉफीरेल म्हणजे काय, तर कॉफीरेल पिऊ का, तर पिऊयात का, तर कॉफीरेल माशील कायो. इकडे ऍक्च्युली प्रश्नचिन्ह आहे म्हणून मी काय विचारलंय. जर इकडे प्रश्नचिन्ह नसता तर मी काय वापरलं असतं, अपशिदा वापरलं असतं की आपण कॉफी पिऊया म्हणून. परंतु इथे काय आहे, प्रश्नचिन्ह आहे म्हणून इकडे आपण काय विचारणार, कॉफीरेल माशील कायो. तर तनाका काय बोलतोय, ने जोवायो. विल्सन काय बोलतोय, नानन ज्यूसरल म्हणजे काय, तर विल्सनला कॉफी नकोय. तर मग तो काय सांगतोय की मी ज्यूस घेईल. तर ज्यूस घेण्यासाठी आपण काय वापरणार, ज्यूसरल. आता घेण्यासाठी फ्युचर टेन्स मध्ये ना हे आपण घेतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला फ्युचर टेन्स साठी काय वापरावं लागेल, माशील खॉयेयो. काय वापरावं लागेल, माशील खॉयेयो म्हणजे काय, तर मी ज्यूस घेईल. ओके. मग ना काय सांगतोय, म्हणजे मी ऑर्डर दिली आहे. तर आजुमनी कॉफी. मग कॉफी आपल्याला किती पाहिजे तिकडे, तर कोण कोण घेणार आहे, मी घेणार आहे आणि थनाखा घेणार आहे. मग इकडे किती येणार, दू जान म्हणजे किती, तर 2 कप कॉफी हागो, आणि ज्यूस किती, हांजान म्हणजे 1 ग्लास ज्यूसेयो. ओके. तर कॉफी किती, 2 कप, आणि ज्यूस 1 ग्लास ज्यूसेयो किंवा द्या. ज्यूसेयोचा अर्थ होतो द्या. ओके. तर हे आहे कन्व्हर्सेशन जे की आपण आता बघितलेलं आहे. तर हळूहळू तुम्हाला स्वतःला सुद्धा अशी वाक्य बनवता येतील. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही हे बनवू शकता. आता त्याच्यानंतर पुढे काय आहे, छिंगुवा नानन थाबांगे खात समनिदा मुअसल मोगलकायो इयागी हासेयो. तर ह्याचा अर्थ काय होतो इकडे, की मी माझे फ्रेंड किंवा माझा फ्रेंड आणि मी काय केलेलं, तर टी स्टॉल मध्ये गेलो होतो आणि तिथे आम्ही मुअसल मोगल कायो म्हणजे काय खाल्लं असेल, तर त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, इथे बोलायचं आहे. तर इथे 3 ऑप्शन दिले आहेत. पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे इथे चहा किंवा कॉफी असेल आणि मेगजू. तर तुम्हाला माहिती आहे की टी स्टॉल मध्ये बियर मिळणार आहे का, नाही. तर मग काय केलं असेल, चहा किंवा
कॉफी पियाली असेल. मग इथे आपण काय वाक्य बनवणार की आम्ही काय केलं तिकडे थाबांग म्हणजे काय तर टी स्टॉलला गेलो होतो आणि तिथे आम्ही काय केलं चहा किंवा कॉफी घेतली. तर मग हे वाक्य जसंच्या तसं मी सांगेल की चिंगुग्वा नानन थाबांगे खात समनिदा आणि मग त्या ठिकाणी आम्ही काय केलं कॉपीरल आणि मॉकच्या जागी काय करेल मी मात्स्य. ओके मात्स्यायो किंवा मात्स्यासॉयो. तर मी काय केलं कॉफी पियाली. ओके आम्ही दोघं काय केलं कॉफी पियालो. त्याच्यानंतर तिथून काय केलं पुढे काय लिहिणार आहोत आपण दुसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये बघा आईस्क्रीम आहे आणि ज्यूस आहे. तर टी स्टॉलमध्ये नॉर्मली आईस्क्रीम किंवा ज्यूस मिळत नाही पण आपण इथे ज्यूस घेऊ शकतो आणि मग त्याच्याने आपण वाक्य बनवू शकतो की आम्ही काल हॉटेलला गेलो होतो आणि तिथे आम्ही ज्यूस मागवला. किंवा इथे टी स्टॉलच्या जागी आपण कॅफे बोलू शकतो आणि मग कॅफेमध्ये गेलो होतो आणि मग माझ्या फ्रेंडनी आईस्क्रीम मागवली मी ज्यूस मागवला. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो वाक्य बनवू शकतो. त्यानंतर इकडे बघा ब्रेड आणि कोला आहे. तर इकडे काय केलं आपण ब्रेड आणि कोलामध्ये समजा दोन्ही पण मागवू शकतो. मग आम्ही काय केलं कोला मागवला आणि ब्रेड मागवला कोला पियालो आणि ब्रेड खाल्लं. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता वाक्य या ठिकाणी बनवू शकता. ओके आता या ठिकाणी बघा 5वा जो प्रश्न आहे तो काय दिलेला आहे छाल थतको म्हणजे नीट ऐका आणि त्याच्यानंतर काय आहे मातनन थाबल खोरस्यो. दिलेल्या प्रश्नांना काय करा दिलेले प्रश्न जे आहेत त्याला काय करा करेक्ट आन्सर मातनन थाबल म्हणजे काय तर करेक्ट आन्सर काय करा चूज करा. खोरस्यो म्हणजे काय तर चूज करा. तर इथे काय केलेलं आहे एक पॅरेग्राफ देतील तुम्हाला ऐकण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर तिथे काय करायचं त्याचे प्रश्न विचारतील आणि मग तुम्हाला काय करायचं आहे त्या प्रश्नामध्ये हे जे सिलेक्ट करेक्ट आन्सर जे आहे ते काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. तर पुस्तकाच्या मागे बघा तुम्हाला ते पॅरेग्राफ दिलेले असतात की कोणते वाचायला किंवा कोणते ऐकायला येणार आहेत ते आणि मग त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे करेक्ट आन्सर चूज करायचं आहे. तर या ठिकाणी बघा पेज नंबर 299 वरती पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याचे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते आपल्याला इकडे काय करायचे आहेत आन्सर चूज करायचे आहेत. तर आपण हा पॅरेग्राफ वाचून घेऊया. आता नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. ओके तर या ठिकाणी बघा आजुमॉनी असा ओसेयो मॉल दरील कायो. तर प्लीज कमीन काय घेणार आहात किंवा काय हवं आहे काय देऊ. तर योंगी काय सांगते आहे मेन्यू जोम जुसेयो. योंगी काय करते आहे मेन्यू मागते आहे आणि जेईन तिच्यासोबत आहे. तर जेईनशी मॉगल कायो. तर जेईनला ती काय विचारते की आपण काय खाऊयात. तर जेईन काय सांगतोय की छॉनन नेंगम्योनल मॉकेत सॉयो म्हणजे काय तर मी काय करेल नेंगम्योन खाईल. नेंगम्योन आपल्याला माहिती आहे की कोल्ड नूडल्स ते मी खाईल. मग त्याच्यानंतर योंगी काय विचारते खरेयो ओके ठीक आहे. मग ती आजुमनीला सांगते की आजुमनी योगी नेंगम्योन हान खरेत म्हणजे काय तर एक नेंगम्योन द्या डिश एक डिश किंवा एक प्लेट आणि ग्वा म्हणजे काय तर आणि फुलगोगीरल ज्युसेयो म्हणजे काय तर बार्बिक्यू बीफ बार्बिक्यू जे आहे ते या ठिकाणी द्या म्हणून इकडे. ओके त्याच्यानंतर जेईन काय सांगतोय की योंगिशी फाब मक्को खाच्छी थाबांगे खासॉ खॉफिरिल माशिपशिदा म्हणजे काय तर योंगिशी आपण काय करूया फाब खाऊयात आणि काय करूयात खाच्छी म्हणजे काय तर सोबत एकत्र काय करूया थाबांगेला जाऊया. थाबांग म्हणजे काय तर टी स्टॉल तर तिकडे जाऊयात आणि काय करूयात की कॉफी पिऊयात. तर योंगी काय सांगते की ई शिक्तांगे सॉदो कॉपीरेल ज्वायो म्हणजे काय तर या शिक्तांग म्हणजे रेस्टॉरंट मध्ये सुद्धा काय करते कॉफी मिळते किंवा कॉफी भेटेल. तर जेईन काय सांगतो खरेयो अच्छा मग काय बोलतो खराम्यन मग योगिएसो माशिपशिदा मग इथेच आपण काय करूया पिऊया. ओके तर या पद्धतीने याचा काय होतो अर्थ होतो. मग इथे आता पुढे बघा प्रश्न दिलेले आहेत. मग आता योगिनीन ऑदी इमनिका
तर इथे कुठे आहोत तर थाबांगमध्ये आहेत, शिकतांगमध्ये आहेत की खागेमध्ये आहेत. तर आपण इथे कुठे आहोत तर शिकतांगमध्ये आहोत. ओके, तर दिस इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर दुसरं बघा काय आहे तर योंगिनिन मुअसल मॉक्समनिका. तर योंगी जी आहे तिने काय खाल्लेलं आहे तर कॉफी, नेंगम्योन की फुलगोगी. तर योंगीनी काय खाल्लेलं आहे, योंगीनी काय ऑर्डर दिली होती तर नेंगम्योन एक दिलेली जी की जेईनला हवी होती आणि तिने काय खाल्लेलं आहे फुलगोगी खाल्लेला आहे. म्हणजे योंगीनी काय घेतलेलं आहे फुलगोगी. ओके, त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे दू सारामन ऑदिएसा कॉफीरल मास्यायो. तर यांनी दोघांनी कुठे कॉफी पियालेली आहे तर त्यांनी काय केलेलं आहे शिकतांगमध्येच म्हणजे जे हॉटेल होतं तिथेच काय घेतलेलं आहे त्यांनी कॉफी घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपण काय केलं पॅरेग्राफ वाचला, ऐकला, त्याचा अर्थ समजला आणि त्याच्यानंतर इथे जे क्वेश्चन दिलेले होते, ऑप्शन दिलेले होते त्याच्यातलं करेक्ट आन्सर काय केलं आपण चूज केलेलं आहे. आता ह्याच्या पुढे बघा 6वा जो प्रश्न आहे तो सुद्धा सेम आहे की तुम्हाला ते लोक सांगतील ते ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे आन्सर लिहायचा आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवते जो पॅरेग्राफ आहे तो आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत ऐकून की मी काय म्हणते आहे ते. तर नीट लक्ष द्या आणि त्याच्यानंतर इथे आपण काय करायचं आहे फिल करायचं आहे. तर पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय सांगतायत की खा जो आहे तो काय बोलतोय मॉल दरील कायो. तर ना काय सांगतोय उयू दू जान हागो कॉफी हांजान जुसेयो. उयू दू जान हागो कॉफी हांजान जुसेयो. तर इथे काय सांगितलेलं आहे उयू काय सांगितलेलं आहे किती आहे दू. ओके, दू जान हागो कॉफी हांजान जुसेयो. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत हान लिहिणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड मध्ये गा काय सांगतो आहे ऑसा होसेयो आणि ना काय सांगतो आहे सागवा यसोत खेहागो उयू इल्गो फ्योंग जुसेयो. सागवा यसोत खेहागो उयू इल्गो फ्योंग जुसेयो. आता यसोत म्हणजे किती तर 6. यसोत म्हणजे किती 6 आणि इल्गोप म्हणजे किती 7. ओके, तर यसोत म्हणजे किती 6 आणि इल्गोप म्हणजे किती 7. तर आपल्याला इथे लिहायचे आहेत यसोत आणि इल्गोप. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय सांगतोय खा मॉल दरील कायो. ना काय सांगतोय नेंगम्योन से खिरित हागो फाप ने खिरित जुसेयो. ओके, नेंगम्योन जे आहे ते किती से म्हणजे किती तर 3 प्लेट हागो आणि फाप जे आहे राईस जे आहे ते किती ने म्हणजे किती 4 खिरित जुसेयो. तर या पद्धतीने तुम्हाला ते लोक स्पीकर वरती सांगतात आणि त्याच्यानंतर ते ऐकून तुम्हाला काय करायचं असतं करेक्ट जे ऐकायला येईल ते लिहायचं असतं. त्याच्यानंतर छाल थतको हासेयो म्हणजे काय तर सेम की नीट ऐका आणि त्याच्यानंतर काय करा आन्सर द्या. ओके, किंवा तसं करा. या ठिकाणी बघा चिंगू दिलेला आहे आणि इथे ना म्हणजे मी. ओके, तर इथे वाक्य काय आहे नानन चिंगू एगे छेगल जुआसायो म्हणजे काय तर मी फ्रेंडला पुस्तक दिले किंवा बुक दिले तर ती आपण क्रिया करायची आहे. त्याच्यानंतर सेकंड जो प्रश्न आहे तो काय आहे नानन ऑमोनिके खोचिल दर्यासायो म्हणजे काय तर ऑमोनीला मी काय केलेलं आहे हे जे फ्लॉवर आहे ते दिलेलं आहे म्हणजे मी दिलेलं आहे तर इकडनं मी काय करणार एरो ऑमोनीकडे करणार. त्याच्यानंतर पुढचं बघा वाक्य काय आहे की सॉन्सेंग निमन विल्सन एगे सागवारल जुशिम निदा म्हणजे काय तर सॉन्गसेंग निमनी काय केलेला आहे हा जो सागवा आहे तो काय केला विल्सनला दिलेला आहे म्हणजे हे आपण कसा करणार एरो या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे काय आहे चौथा जो प्रश्न आहे तो काय आहे छॉल्सुनन योंगी एगे
खोच्छल जुअसयो म्हणजे छॉल्सूनी काय केलं, योंगीला फूल दिलेलं आहे, म्हणजे छॉल्सूनी योंगीला दिलेला आहे. म्हणजे आपला एरो काय येणार, या पद्धतीने येणार. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा लिसनिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि मग ते समजून तुम्हाला पुढे करेक्ट आन्सर्स करायचे आहेत किंवा लिहायचं आहे प्रोनाउन्सिएशन किंवा मग क्रिया करायच्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे करून झालेलो आहोत. आता ह्याच्या पुढे काय आहे, तर इकडे आपला धडा संपलेला आहे. 14वा धडा चालू झालेला आहे, ऑसॉ खापशिदा. तर धड्यामध्ये जे काही असेल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आता आपण या धड्यामध्ये काय बघितलं, तर सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. इल कायो कधी वापरायचं किंवा इल कायो कधी वापरायचं हे बघितलं. हे कधी असतं, तर क्वेश्चन मार्क साठी असतं. उपशिदा किंवा अपशिदा कधी वापरायचं ते बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, एगे कसं वापरायचं आणि के कधी वापरायचं, तर हे सगळं बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं की कुठेही गेलो आपण तर कन्व्हर्सेशन कसं करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज ह्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की ऑसॉ खापशिदा. तर आपल्याला ह्याचा अर्थ तर माहिती आहे, परंतु बघू पुढच्या धड्यामध्ये अजून काय असेल ते. परंतु आता आपण इथेच थांबूयात. आज जे काही शिकलो होतो ते क्वेश्चन्स जे आहेत त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही तुमच्या छोट्या भावाबरोबर किंवा आईबरोबर बोलण्याची प्रॅक्टिस करा. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या आईशी बोलता त्यावेळेला तुम्हाला आदरार्थी बोलावं लागेल. जसं की तुम्ही तुमच्या आईकडनं जर काही मागत असाल की आई मला हे दे, तर त्यावेळेला तुम्ही जुदा न वापरता काय करा, थरीदा वापरा की आई मला हे दे म्हणून. ओके, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लहान भावाकडे काय मागत असाल त्यावेळेला तिकडे तुम्ही जुदा चा वापर करा. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि कोरियन शिकू शकता. ओके, तर ठीक आहे, इथेच थांबूयात आपण. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.